हे एव्हरीवन, आज मी बनवत आहे एका भुट्ट्याचे कटलेट. एकदम इझी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे आणि बनवायला पण इतकं इझी आहे ना. चला मग बनवूया. तर सगळ्यात आधी मी अर्धा वाटी पोहे घेतले आहे. याला छान स्वच्छ धुवून काढायचे आहे आणि 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी भुट्टा घेतलेला आहे. याची जी साल आहे ना ते काढून घ्यायचं आहे. भुट्ट्याची साल काढल्यानंतर आपण याच्या बिया काढून घेऊया. एक लाईन काढून घ्यायची आधी, मग पुन्हा एक लाईन काढल्यानंतर बिया इझिली निघून जातात. तर सगळे दाणे निघाले आहे आणि मिक्सर जारच्या भांड्यामध्ये मी आता याला बारीक करून घेऊन, एकदम फाईन पण बारीक नाही करायचं आहे ना, जाडसरच ठेवूया. आता आपण एका कटोऱ्यामध्ये पोहे काढून घेऊ आणि भुट्ट्याला जे बारीक केलं आहे ना त्या यामध्ये ॲड करून घेऊ. एकदम इझी रेसिपी आहे. आता भुट्ट्याचं सीझन चालू आहे ना, तर तुम्ही काही पण करू शकता. याचे पकोडे, कटलेट या प्रकारचे खूप सारे असे पदार्थ आहे जे आपण करू शकतो. याला छान मिक्स करून घ्यायचं. आता मी एक कांदा कट केला आहे आणि 2 हिरवी मिरची बारीक झालेला आहे. मी यामध्ये ॲड करतो कांदा आणि 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीर. याला छान मिक्स करून घेऊ. तुम्ही भुट्ट्याचे पकोडे पण बनवू शकता. तर आपण यामध्ये आता ॲडमध्ये टाकू आपण 3 चमचे घोळण, जे तांदळाचे असते ना ते वाला ॲड करून घेऊ. ॲड केल्यानंतर आपण काय करू, यामध्ये 1 चम्मच मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये तीळ टाकू अर्धा चम्मच, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच याला मिक्स करूया छान. थोडं जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच. याला छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर याला मस्त मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर आपण काय करू, तुम्ही गोल आकाराचे पण कटलेट करू शकता. आणि मी इथे हाताला तेल लावून घेऊ आणि याची गोल गोल राऊंड शेपमध्ये कटलेट रेडी करून टाकू. आता आपण काय करू, याचे मस्त गोल गोल तुम्ही डायरेक्टली कढईमध्ये पण टाकू शकता, पण मी इथे आधी प्लेटमध्ये एकसारखे कटलेट करून रेडी करून घेईल. तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आताच्या गोल राऊंडमध्ये पण तुम्ही करू शकता. मी इथे थोडा लंबाचा आकार, कटलेटचा आकार दिलेला आहे आणि एका ताटलीमध्ये पूर्ण करून घेईन शेप. तर छोटे छोटे पण करू शकता तुम्ही, मोठे मोठे पण करू शकता आणि लो फ्लेमवरच तळायचे आहे. बघा किती छान दिसत आहे ना एकसारखे. तर गरम तेल झालेलं आहे. मी यामध्ये एक एक करून सोडून देईल आणि नाहीतर जास्त हाय फ्लेमवर तुम्ही तळाल ना तर आतून नाही का कच्चे राहून जाईल. म्हणून लो फ्लेमवरच तळायचे आहे. आलटून पलटून घ्यायचे आहे आणि खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल जर नवीन असेल तर. आणि खूप छान अशी रेसिपी आहे, तुम्ही घरी ट्राय करा. आता स्कूल चालू झालेले आहे तर मुलांना पण तुम्ही टिफिनवर देऊ शकता. खूप टेस्टी आणि हेल्दी स्वादिष्ट आहे. कटलेट 15 मिनटात बनून जातो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा. खूप इझिली रेसिपी आहे. आता कटलेट झालेले आहे आणि मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. एकदम याचा रंग बघा किती सुंदर दिसत आहे. एकदम क्रंची, खायला तर खूपच छान. मी रेसिपी करायला बसली तर माझी मुलं माझ्यापाशी येऊन म्हणतात, मम्मी तू काय बनवत आहे? बाकीचे कटलेट उरलेले होते ना ते मी अजून टाकून घेतलेले आहे. तर एकदम मस्त कुरकुरीत बनलेले आहे. तर मी इथे तोडून दाखवते. खूप मस्त अशी दिसायला पण खूप छान आहे आणि खायला पण खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.